नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया राजकीय विश्वातल्या टॉप 9 बातम्या। महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या, मी बंदूक घेऊन दे। 2-4 लोकांचा जीव गेला तरी चालेल, पण वाईट माणूस वाचायला नको। अमरावतीत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं वादग्रस्त वक्तव्य। फडणवीस साहब को विनती की है कि महिला को रिवॉल्वर की परवानगी दे, और विशेषकर अमरावती में अगर वो परवानगी देंगे तो मैं सभी बहनों को रिवॉल्वर मेरी तरफ से लेके दूंगा। उसमें 2-4 अच्छे आदमी भी मर गए तो चलेंगे, लेकिन गलत आदमी कोई भी बचना नहीं चाहिए। शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनंतर भाजप खासदार अनिल बोंडेंचंही विधान चर्चेत। आधी मला बंदूक द्या, कारण मला बंदुकीची जास्त गरज, अनिल बोंडेंचं वक्तव्य। आता नेमलानी म्हणत होते प्रत्येकाला रिव्हॉल्वर देतो, त्याला द्यायचं आहे का नाही ते मला माहित नाही, पण पहिले मला द्या, पहिले मला द्या, कारण का जास्त गरज मला आहे आता। मातोश्री परिसरात शिंदे गटाचे ठाकरेंना डिवचणारे बॅनर। शिंदेंच्या नेतृत्वात फोडिया हिंडी विधानसभेची शिंदे गटाचा बॅनर। शिंदे गटाचा थर कोसळायला सुरुवात। शिंदे गटाची हंडी यावेळेला फुटणार ते वरती लटकणार, संजय राऊतांची बोचरी टीका। हंडी फोडता फोडता शेवटच्या थराला काय त्यांना जाता येणार नाही, त्याच्यामुळे ते असे असतात ना लटकत, आणि मग खाली पडतात। त्यांचा थर कोसळायला सुरुवात झालेली आहे आणि हंडीवाले वर लटकणार आहेत, पहा तुम्ही। संजय राऊत घाण खाणारा पोपट। राऊतांना जेलमध्ये जाण्याची घाई। मिमिक्री करणाऱ्यांना गावोगाव तंबू उभारून नाचाचं काम करावं लागेल। संजय शिरसाटांचा राऊतांवर हल्लाबोल। महाराष्ट्रामध्ये अशा दलाला कोणी विचारत नाही, म्हणून जी दलाली करतायत त्याच्याबद्दलची ही पोपटपंची त्यांची चाललेली। मी मागेही बोललो, पोपटाला मी मिरची खाताना पाहिलं, पेरू खाताना पाहिलं, पण घाण खाणारा पोपट म्हणजे संजय राऊत आहे। राज ठाकरे महाराष्ट्राच्या दुश्मनासोबत, त्यांची दिशा स्पष्ट नाही। राज ठाकरेंच्या गोष्टींना गंभीरतेने घेऊ नये, संजय राऊतांची टीका। राऊत आधी मोदी शहांची चाकरी करायचे, आता पवारांची करतात। संदीप देशपांडेंची संजय राऊतांवर टीका। तुम्ही मोदी शहांसोबत होतात तेव्हा ते चांगले आणि आता वाईट झाले का, राऊतांना सवाल। मोदींच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला आलेलं नाही। निमंत्रण नसल्यानं कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। शासन म्हणून तरी आमदाराला निमंत्रण दिलं जातं, पण या क्षणापर्यंत तरी मला निमंत्रण आलेलं नाही। माझ्या माहितीप्रमाणे प्रोटोकॉलनुसार सर्वांना आमंत्रण दिलं होतं। निमंत्रणाची यादी मी स्वतः वाचली, पण खडसे यांचं सोयीनुसार असणार आहे, अनिल पाटील यांची प्रतिक्रिया।